अहो तुम्ही तर माझ्या बेस्ट फ्रेंड आहात, माझी एकमेव मैत्रीण. पण तरी मी हे नाही ना विसरू शकत की तुम्ही परी आहात. तुम्ही मला आपलं मानता हा तुमचा मोठेपणा, पण मी तुम्हाला आपलं मानावं इतकी माझी योग्यताच नाहीये. शोभाचं तसं नाही, मी कसाही असलो तरी मी तिचा नवरा आहे. मी नवरा बायको होता, मला 7 जन्म एकमेकांच्या बरोबर काढायचे. माणसांचं नातं नाही कळणार तुम्हाला, माणसांचं मनही नाही कळणार. माझा नंबर आहे, मी पहिले बोलले. अरे तुझं काय चाललंय रे? भांडतात ना, आवाज एवढा त्रास सहन होत नाही का, डोकं दुखत रे. आलास? हो आलो. तर तुला बुटीकला जायचं नाही का? जायचं ना, जायचं. गोळी आणलीस का ती विसरलास? गोळी आणली ना गोळी. असं काय करते, विसरलो तू. ठीक आहे. आता काय अशीच घेऊ? पाणी आण. विसरलो, पाणी आणतो. थांब. माणूस आहे रे देवा. डोकं फुटलंय माझं. ठीक आहे. थांब रे. हो. आणि हे बघ शोभा, आता तू कुठलंही काम करू नकोस. सगळी कामं मी करेन, तू अजिबात काही काम करू नकोस. काय झालं? अरे लक्ष कुठे तुझं? हे घे. तुला हे गाणं आठवतंय शोभा? गाणं ऐकू येतंय? हा, आपण सिनेमा पाहिला होता. पहिला आणि शेवटचा. हा हो. नाही पण त्यावेळेला ब्लॅकनी तिकीट घेतली होती. घाबरलो होतो मी. ब्लॅकनी साठी कॉर्नरच्या 2 सीट मिळाल्या होत्या. आठवत नाही? मग नाही मग 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 काय नाही, आपण थिएटर मध्ये गेलो, असं गारगार एकदम एसीत लावला होता आणि सिनेमा चालू झाला आणि तू असं मस्तपैकी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून सिनेमा बघत होतीस. अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील असे हातात हात घालून असे लॉन वरनं फिरत गाणं म्हणत होते. जाने कैसे कब. या त्या सिनेमातनं बाहेर या. महिन्याची बिलं येतील ना, त्याची फिकर कर जरा. लक्षात आहे ना? आज पगाराचा दिवस आहे. आहे लक्षात आहे. आज जर तुझा पगार कापला ना त्या बयेने, तर तुला आणि तुझ्या त्या बॉसला सोडणार नाही. लक्षात ठेव. बरं जातो ना. शोभा, मी खूप काळजी घे. चालेल. काळजी. आणि हो, त्या बॉसला जरा आठवण करून दे बोनसची. हो. त्यांना म्हणाव या वर्षी तरी वेळेवर द्या. मागच्या वर्षीचं आठवतंय ना? सगळं उधारीवर आणावं लागलं होतं. बरीच काम आहेत मला. जा. बोनस 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 बोनस. ए बाई, तू पण जरा हात चालव, लवकर काम कर. हा जा. ग देवा, डोक्याने हैराण केलं ग बाई. जाने कैसे कब कहाँ इकरार हो गया, हम तो रह गए
और प्यार हो प्यार। भानू, अगं कोणत्या तंद्रीत आहेस? हा, आज एकदम शांत आहेस. कमालच झाली. उपवास आहे का? नाही. नेहमी तुला शांत राहा असं सांगावं लागतं. आज एकदम शांत आहेस ना, चुकल्यासारखं वाटतंय. बरं आई, जेवणाला ना काहीतरी साधच कर. तेलकट वगैरे नको बाई, जाम डोकं धरलंय माझं. तू बाम दे जरा. मी आला होत्या ताई, एक विचारू का? ते मालकांचं आवडतं गाणं होतं का? लय खुश होते ते. तुला पण हेच विचारायचं होतं? सांगा ना ताई, सांगा ना. हो, मोहनाला खूप आवडतं ते गाणं. लग्नानंतर मला दाखवलेला पहिला सिनेमा शक्ती, अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील. आम्ही एकत्र पाहिलेला शेवटचा सिनेमा. अजूनही त्याच्या पाकिटामध्ये अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटीलचा फोटो असणार. माझ्या मागे लागला होता, शोभे आपण काढूया ना असा सेम टू सेम फोटो. हे तर लय बेस्ट. काढला का मग? काय काहीतरीच काय, मला नाही आवडत त्याचे फोटो बिटो काढायला, दिखावा नसता. अहो काढायचं ना, मालक लय खुश झाले असते. हा, मोहन्याला बरं वाटते म्हणून सगळं मी त्याच्या मनासारखं करायचं. तो करतो का माझ्यासाठी काही? अहो असं काय बोलताय ताई तुम्ही? मालक तुमच्याकडे एवढं सगळं करतात. ए बाई, आधीच माझं डोकं दुखते, नको ना डोकं खाऊ. जा, आंघोळीसाठी गरम पाणी काढ. हे गाणं आठवते शोभा? गाणं ऐकू येतंय? अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील असे हातात हात घालू. माझ्या मागे लागला होता, शोभे आपण काढूया ना असा सेम टू सेम फोटो. अजूनही त्याच्या पाकिटामध्ये अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटीलचा फोटो असणार. सारखा मालकांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांची इच्छा पूर्ण करायची, पण काय करू मी? अंजू, अंजू, अंजली पण ना ऑफिसला जायच्या वेळी नेमकी कुठं गायब होते काय माहिती. बरं आहे पण गायब होते ते. भानू, हॅलो, गुड मॉर्निंग. काय ग, तब्येत बरी नाही का? मला काय बी नाही झालं, तुम्ही जा कामाला. तू म्हणत असतील तर थांबतो. तुम्हाला उशीर होत नाही का? अगदी तसं काही नाही, पण तुझ्यासाठी वेळ आहे माझ्याकडे. तुमच्याकडे असेल वेळ, माझ्याकडे नाही. अंजली ताई म्हणायला लई काम आहेत घरी, मला जावं लागतं. अगं अगं ते शांत येऊन गेली ना सकाळी, सगळी कामं करून गेली आणि असं बी अंजली घरात नाही. तरीच लई येळ आहे तुमच्याकडं. अगदी तसं काही नाही, पण आपलं जात होतो तू दिसली, म्हटलं तुझ्याशी थोडं बोलावं. आता तू काही परकी आहेस का? तू आपलीच आहेस ना. कुठं जाता तुम्ही? तुझ्याशी बोलायला लागलो ना कसलं भानच राहत नाही बघ. ते बँकेतून फोन आला होता, ते आधार कार्ड लिंक अप करायचं होतं. आधार कार्ड म्हणजे? आधार कार्ड असतं ना ते असतं, ते लिंक अप करायचं असतं. म्हणजे आता ते करावं लागतं. म्हणजे कसं सांग, हा आपला प्रूफ असतो का नाही, ऍड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ, फोटो प्रूफ असतो का नाही, तसं आहे.
त्यात फोटो बी असतो. हा असतो. आता असतं ते तर करावंच लागतं. असतं त्याच्यात फोटो ते गरजेचं असतं बाबा. तुला करायचं का आधार कार्ड काढून? म्हणजे सांग पटकन काढू तुझं आधार कार्ड. चल. नाही नको, आमच्यात नसतं. हा? म्हणजे नाही नको. थँक्यू हा, थँक्यू. कशासाठी? ते माझं काम सोपं केलं तुम्ही. आ, सोपं केलं ना काम. हा. मग आपलं असंच आहे, एकदम पटकन सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम. तुला परत कधी काय प्रॉब्लेम आला तर मला सांगायचं. हा, आता काय नको, मी जाते. थँक्यू हा, थँक्यू. कसला भारी आहे मी. हा ऐका नाही लगेच हसवलं लगेच. निघायला पाहिजे. काम असतात ना आम्हाला. हो कामाला जायचं. बँकेतून फोन आला होता. हॅलो. हॅलो, मी बँकेतून बोलतेय. नाही नाही, आम्हाला लोन वगैरे काही नकोय बाबा. नाही, मी लोन साठी फोन नाही केला. मला मोहन म्हात्रेंशी बोलायचंय. ते आता नाही आहेत घरात. काही काम असेल तर मला सांगा, मी त्यांची बायको बोलते, शोभा म्हात्रे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. थांबा थांबा, आवाज येत नाही. हॅलो 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 हॅलो. हॅलो, येते का ऐकू? हॅलो. हा हा हा, बोला बोला. हा, त्याला त्यांचं ना आधार कार्ड घेऊन बँकेत यायला सांगा. नवीन रूल्स अनुसार जर त्यांनी त्यांचं आधार कार्ड सबमिट केला नसेल तर त्यांचे बँक अकाउंट आणि त्यातले पैसे सील केले जातील. अहो पण आमच्याकडे आधार कार्डच नाहीये. मग ते लवकरात लवकर काढून घ्या. तुमच्याकडे काही दिवसांचाच अवधी आहे. नाहीतर बँक अकाउंट, त्यातले पैसे आणि घर सुद्धा सील केलं जाईल. हा ऐका ऐका. ओ मॅडम, ते सबमिट करतो आम्ही आधार कार्ड. ते जप्ती बिप्ती आणू नका. हो ऐका ना. बरं. बापरे, मोन्याला सांगायला हवं. तू तू कधी आलीस? मग अशी चालेल, तुम्ही फोनवर बोलत होता. काय झालं? तुम्ही काळजीत दिसताय. त्या मोहन्याला ना एक काम धड करता येत नाही. काय झालंय तरी काय? अगं त्या बँकवालीचा फोन आला होता. ती आधार कार्ड सबमिट करायला सांगितलंय, नाहीतर घरावर जप्ती येईल. देवा, आता हे आधार कार्डचं ऑफिस कुठे काय माहित नाही. अहो नका टेन्शन घेऊ, इथं नाक्यावर ऑफिस आहे. तुला काय माहित? ते राहुल साहेब सांगत होते. त्यांना बी जायचं ना ते आधार कार्ड काढायला. त्यांना बी बँकेतनं फोन आला होता. अरे बापरे, त्याला पण फोन आला? हा, म्हणजे किती सिरियस आहे. मी याला सांगत होते आधार कार्ड काढूया काढूया, ऐकलं नाही मोन्या. सांगते आता त्याला. उचल आता फोन. फोन उचलत नाही, कशाला घेतला? हा उचल. हा मोन्या, मोन्या ताबडतोब घरी ये निघून. हा नाही नाही, ते काय कारण सांगायची तू बघ. मला माहित नाही. अरे बँकेत ना फोन आला होता, कळते का तुला? हा हा हा. हा चला. खोटे बाई, हा बोला. ते आधार कार्ड बनवायचंय. या. हॅलो. या. बसा. तुम्ही दोघं बसा. दोघं? हो एकत्र? हो. आधार कार्डला एक एक फोटो काढायचं. त्यात सिंगल. नवरा बायको आहात ना? हो हो हो. मग एकत्र फोटो लागतील. झालं? हा. जरा जवळ बसा. अजून जवळ बसा.
अहो घाबरताय काय, जवळ बसा. आता खांद्यावर हात ठेवा. अजून जवळ बसा. अहो आता अहो हात ठेवा ना. ठेवतो. ठेवला. आता स्माईल. खांद्यावर हात ठेवून स्माईल. आता तुम्ही त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवा. अहो पण असे फोटो का काढायचे? ते आमच्या रेकॉर्डसाठी लागतं. तुम्ही नवरा बायको आहात ना, आमच्या रेकॉर्डसाठी लागेल ते. तुम्हाला चालणार नसेल तुम्ही केलात तरी चालेल. चालेल. अहो जाणार कसं मी? ठेवलं. हा इकडे बघा. अहो बघतोय पण ती मला सांगा. अहो मॅडम ती मागची चित्र अशी का बदलताय तो? अहो टेक्नॉलॉजी बदललीये. आता वेगवेगळे असे फोटो लागतात. तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? गेलात तरी चालेल. लगेच निघा मग. नाही आम्हाला काय प्रॉब्लेम? काढा. स्माइल करा. अहो नीट स्माइल करा. हा आता उभे राहा. आता तुम्ही पुढे या. तुम्ही मागे जा आणि तुम्ही मागणं त्यांचा असा हात धरा. अवधी या हा हा असा असा हात धरा ना. असा असा तुम्ही इथे या. हा थांबा मी दाखवते. काही सरका. तुम्ही इथे या. दाखवते तुम्हाला मी. हे अहो काय? आता तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही फोटो कसे काढणार आहात? हो ते बरोबर. हा असं शोभा. ते सांगतात तसं करा ना. हा हे असं आणि असं बरं. असं करून असं स्माइल करायचं. हा कळलं मला कळलं. हा हा असं करायचं वरती स्माईल पण करायचं. सगळं एकदम करायचं. स्माइल करा. हा आता समोरासमोर उभे राहा. तुम्ही त्यांच्याकडे बघा. आता तुमचा हात त्यांच्या खांद्यावर आणि तुमचा हात त्यांच्या खांद्यावर असं ठेवा. हा आता एकमेकांकडे बघा. इथे नका बघू. हा स्माइल करा. हा झालं. आता या बाहेर. हा 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 चल. या स्पीडनी कधी काय तुमचा फोटो काढून झालाय. तुम्ही गेलात तरी चालेल. ते आधार कार्ड कधी मिळणार? माहित नाही. म्हणजे पोस्टाने 2-3 महिन्यात येईल. मी काय म्हणतो मॅडम, ते असे जे असे आणि असे जे फोटो काढले ना ते रेकॉर्ड साठी आवश्यक होते का? म्हणजे रेकॉर्डला लागतात का? नाही मी मस्करी केली. मला वाटलं त्यांचं आधार कार्ड कॅन्सल करा. कॅन्सल नका करू. मोन्या बसा. तुम्ही यांना मोन्या म्हणता. हो. आधार कार्ड कॅन्सल करा. नाही म्हणजे अहो जाऊ पण करते. अहो कशाला नसते चौकशा करताय? नाही जातो आम्ही जातो. तुम्ही बुटीक मध्ये जाताय ना? हो. ते बॉसला विचारा. कसलं बोनसचं विचारतो. हा पाठवा. शोभा थँक्यू.